रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं वारीच्या या विशेष भागात मी मनापासून स्वागत करते. पांडुरंग 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 पांडुरंग. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान या तुकाराम महाराजांच्या ओळी सांगतात. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ हार आहे, ज्यानं पिवळे पितांबर परिधान केले आहे, असा विठ्ठल माझ्या ध्यानात अखंड वास करतो. म्हणूनच वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशीची माळ ही केवळ एक मण्यांची माळ नसून विठ्ठलाशी जोडणारा भक्तीचा धागा तो आहे. गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावरती तुळशी वृंदावन, वारीतलं हे दृश्य दरवर्षी आपण पाहतोच. पण आपण कधी हा विचार केला आहे का की वारकरी गळ्यात तुळशी माळ का बरं घालतात आणि वारकरी महिला शेकडो किलोमीटरचा हा वारीचा प्रवास करताना आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन का घेतात? तर ही केवळ परंपरा नाही आहे, तर ह्या पाठीमागे पौराणिक महत्त्व, आध्यात्मिक शिस्त आणि आश्चर्यजनक वैचारिक विचार आहे. तो पाहूयात या भागातून. वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशी माळ घालणं हा एक धार्मिक विधी किंवा चिन्ह नसून तो वारकरी असल्याचा सगळ्यात मुख्य कंठाशोष म्हणजेच दीक्षाविधी आहे. संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचे नियम ठरवताना तुळशी माळेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलंय. या पाठीमागे पौराणिक संदर्भ आहे. वृंदा आणि विष्णूची कथा आपण पद्मपुराणात आहे ती ऐकलीच असेल. या पौराणिक कथेनुसारच जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रती होती. तिच्या पवित्रतेमुळे जालंधराचा वध करणं देवांनाही अशक्य झालं होतं. विष्णूनं तिचं पतिव्रत्य भंग केल्यानंतर वृंदानं तिचा देह त्यागला. तिच्या चितेतून जी पवित्र वनस्पती उगवली ती म्हणजे तुळस, वृंदा. भगवान विष्णूंनी तिच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन तिला वर दिला की तू मला नेहमी प्रिय असेल आणि तुझ्याशिवाय माझी पूजा ही पूर्ण होणार नाही. विठ्ठल हा विष्णूचाच अवतार असल्यामुळे वारकरी त्याच्या स्मरणासाठी ही तुळशीची माळ आपल्या गळ्यात धारण करतात. श्यामा तुळस आणि राम तुळस असे या तुळशीचे दोन प्रकार आहेत. आध्यात्मिक प्रगतीसाठी तुळशीच्या या दोन प्रकारांचा उल्लेख केलेला आहे. श्यामा तुळस ही काळ्या रंगांची असते, मनाला सकारात्मकता आणि मानसिक शांती देणारी ही तुळस. तर दुसरी तुळस ही फिक्कट रंगाची, आत्मविश्वास वाढवणारी आणि सात्विक भावना जागृत करणारी. या पाठीमागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक संदर्भ कोणते ते पाहूयात. तुळशीची माळ ही गळ्यातील थायरॉइड ग्रंथी आणि मुख्य रक्तवाहिन्यांच्या थेट संपर्कात येते. पायी चालताना किंवा हालचाल होताना या मण्यांचे शरीराशी गळ्यावरती घर्षण होते. विज्ञानानुसार या घर्षणामुळे शरीरात सूक्ष्म विद्युत तरंग म्हणजे बायो इलेक्ट्रिक वेव्स निर्माण होतात आणि रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. थोडक्यात काय तर वारकऱ्याची ही तुळशी माळ हा केवळ भक्तीचा सोहळा नाही, तर मन शुद्ध ठेवणारी, आध्यात्मिक शिस्त सांगणारी आणि शरीर निरोगी ठेवणारं एक उत्तम नैसर्गिक विज्ञान म्हणजे ही तुळशी माळ. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासावी सारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. पंढरीच्या पायी वारीमध्ये लाखो वारकरी बांधवांच्या खांद्यावरील
भगव्या पताकेसोबतच महिलांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन हे वारीचं एक विलोभनीय आणि मुख्य आकर्षण असतं. या तुळशी पाठीमागचे पौराणिक संदर्भ काय आहेत ते पाहूयात. हरिप्रिया आणि विठ्ठलाची ओढ. पुराणामध्ये तुळशीला हरिप्रिया म्हणजे भगवान विष्णूंची अत्यंत लाडकी असं म्हटलं गेलंय. विठ्ठल हा विष्णूंचाच अवतार असल्यामुळे विठुरायाला तुळस अत्यंत प्रिय आहे का ते आपण पाहिलंच. पौराणिक कथेनुसार तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला जाताना त्याच्या सर्वात प्रिय सखीला म्हणजेच तुळशीला सन्मानानं मस्तकावरती धारण करून नेणं या भावनेतून ही प्रथा सुरू झाली असावी. पतिव्रता वृंदेचे प्रतीक आहे. तुळस ही पूर्वजन्माची वृंदा असून ती स्त्री शक्ती, पावित्र्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानली गेली आहे. त्यामुळे वारकरी आणि महिला वारकरी तुळशीला आपली आदर्श आणि माऊली मानून तिला कपाळावरती आणि डोक्यावरती स्थान देतात. आध्यात्मिकदृष्ट्या पाहायला गेलं तर समर्पण आणि भक्तीची परिसीमा म्हणजेच ही तुळस आहे. डोक्यावरती ही तुळशी वृंदावन घेऊन चालणं म्हणजे माझे घर, माझा संसार, संपूर्ण आयुष्य मी विठ्ठल चरणी समर्पित करते असं दृश्य, असं प्रतीक म्हणजेच हे तुळशी वृंदावन. संत एकनाथ महाराजांनी असं म्हटलंच आहे, तुळशीचे पान त्रैलोक्या समान. म्हणजे तुळशीचं एक पानही देवासाठी तिन्ही लोकांपेक्षा मोठं आहे. अहंकाराचं विसर्जन. डोक्यावरती सतत वजन घेऊन चालल्यामुळे मनातील सुप्त अहंकार नष्ट होतो. त्यामुळे शरीराला आणि मनाला एका प्रकारची शरणागती म्हणजेच विनम्रता प्राप्त होते. या पाठीमागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक संदर्भ आहेत का ते पाहूयात. आताच्या आधुनिक युगामध्ये या तुळशी वृंदावनाला आपण ऑक्सिजन बँकही म्हणू शकतो. म्हणजेच वनस्पती विज्ञानानुसार तुळस ही वनस्पती दिवसातील सर्वाधिक काळ म्हणजे 20 तास प्राणवायू ऑक्सिजन उत्सर्जित करते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. वारीमध्ये लाखो लोकांची गर्दी असते, जिथे हवेतला ऑक्सिजन कमी होऊन गुदमरल्यासारखं होऊ शकतं. अशा वेळी डोक्यावर तुळस घेतलेली प्रत्येक महिला स्वतः भोवतीच्या 20 ते 25 फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवू शकते, ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व वारकऱ्यांना हवा शुद्ध मिळते. करकटावरी ठेवोनी जा तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर. तुळशीमध्ये प्रचंड प्रमाणात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. वारीच्या काळात पाऊस देखील पडतो. हवेतून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका देखील असतो. अशा वेळी डोक्यावरील तुळशीच्या पानातून निघणारा नैसर्गिक अर्क आणि सुवास हा सतत हवेत मिसळत राहिल्यामुळे हवेतील घातक जंतू नष्ट होतात आणि वारकऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. डोक्यावर साधारण समतोल वजनाचे वृंदावन ठेवून चालल्यामुळे महिलांचा पाठीचा कणा आणि मान अगदी ताठ राहते. विज्ञानानुसार डोक्यावर वजन ठेवून चालल्यामुळं शरीराचं गुरुत्व केंद्र सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे संतुलित होतं, ज्यामुळे कंबरदुखी किंवा पाठीचे आजार होत नाहीत आणि महिला थकवा न जाणवता मैलोनमैल आनंदतेनं चालू शकतात. तुळशी माळ आणि वारकरी म्हणजे विठ्ठलाशी जोडलेलं नातं आणि तुळशी वृंदावन म्हणजे भक्तीचं चालतं बोलतं मंदिर. गळ्यातला प्रत्येक मणी वारकऱ्याला सदाचाराची आठवण करून देणारा, तर डोक्यावरचं वृंदावन म्हणजे समर्पण सेवा आणि विनम्रतेचा संदेश देत राहतं. म्हणूनच वारी ही केवळ चालण्याची परंपरा नाही, तर माणसाला अंतर्बाह्य घडवणारी ही संस्कार यात्रा आहे. गळा तुळशीची माळ, मुखी तुझं नाव, डोळं भरून रूप तुझं पाहतच राव. देव माझ्या इच्छला तू लेकरांची माया, हेच नात तुझं माझं जपून राहावं. याच संत परंपरेतली मूल्य, निसर्गप्रेम, मानवता आणि अध्यात्म यांचा संगम आपण आदरणीय कराड सरांच्या या कार्यातही पाहतो. विश्वशांती, सर्व धर्म समभाव आणि मानव कल्याणाचा जो विचार सरांनी आयुष्यभर जपला,
त्याच विचारांची बीज वारकरी संप्रदायाच्या या तुळशी माळेत आणि तुळशी वृंदावनात देखील दडलेली दिसतात. तुळशी माळ कंठी शोभे विठ्ठल नाम ओठी, तुळशी माळ कंठी शोभे विठ्ठल नाम ओठी, भक्तीची ही ओळख जपते माऊलीच्या वारीच्या वाटे, माऊलीच्या वारीच्या वाटे.